सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते। पण त्यापूर्वी जत्रा भरवली जाते किंवा जत्रा भरवण्यासाठी जे सहकार्य अपेक्षित आहे ते सोलापूर महानगरपालिकेकडून पंच कमिटीला केले जाते। जसं की होम मैदानाच्या अनुषंगाने पंच कमिटी आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यामध्ये 15 डिसेंबर ते 31 जानेवारी त्या दरम्यानच पंच कमिटीला सोलापूर महानगरपालिका होम मैदान हे पूर्णपणे मोफत जागा उपलब्ध करून दिला जातो। या दरम्यान महापालिकेकडून ज्या पद्धतीने मोफत किंवा फ्री पद्धतीमध्ये जर का जागा उपलब्ध करून दिली जात असली तरी पंच कमिटीकडून मात्र त्या जागेच्या बदल्यात तिथं मनोरंजनाची साधने उभा करण्यासाठीचं एक भाडं आकारलं जातं आणि त्या भाड्याचा आकडा जर का आपण पाहिला तर कोटीच्या घरामध्ये निघतो। मनोरंजनाची साधने किंवा खेळणी किंवा पाळणे या पद्धतीचे उभा करण्यात आलेली होती आणि त्या उभा करण्यात असताना एक विशेष असा सगळ्यांचा समूह पद्धतीने एक मोर्चा तयार केला जातो आणि त्या मोर्चाकडून त्या जागेचा निलाव केला जातो आणि त्या जागेच्या बदल्यात पंच कमिटीला 3,87,00,000 रुपयाचं भाडं बिनबोभाटपणे पंच कमिटीला मिळालं। तदनंतर 31 तारखेनंतरचा संबंध संपलेला असताना देखील पंच कमिटी होम मैदानचे सर्वच गेट जे आहेत ते बंद करून टाकलेत आणि त्याला कुलूप लावलं। आम्ही चौकशी केली असता आम्हाला असं समजलं की बाबा इथं असणारे जी काही मनोरंजनाची साधने आहेत ते इतर शहरामध्ये घेऊन जाण्यासाठी वाहतूकदार तिथं आलेले होते, पण वाहतूकदारांना कोणत्याही पद्धतीचं सहकार्य न करता पंच कमिटीने गेट लावून त्या सर्व वाहतूकदारांना कोंडून ठेवल्यासारखीची परिस्थिती निर्माण केली। त्याच्यामुळे अनेक वाहतूकदारांची अडचण निर्माण झाल्याचेही या वाहतूकदारांनी सांगितलं। मी अशोक होटकर, ह्या गड्डा यात्रेमध्ये माझे 100 ते 150 कामगार आहेत, काम करतात। आमच्या गाड्या आहेत, आमच्या जवळच्या लोकांच्या वगैरे। आज 2 दिवस झाले गाड्या इथंच आतमध्ये आहेत। ही जागा जी आहे ती 31 तारखेपासून महापालिकेच्या अंडर आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला, ते अधिकारी आले, पण त्यांच्या अधिकाऱ्यांना पण न जुमानता कमिटीवाल्यांनी गेटला लॉक लावलेले आहेत। ठेकेदारचा आमचा संबंध नाही आहे किंवा महानगरपालिकेचा आमचा संबंध नाही। आमचे जे कामगार आहेत त्यांना उपासमार पाणी सुद्धा इथं आलेलं पाणी सुद्धा आत येऊ दिलं नाही, अन्न नाही पाणी नाही, आतमध्ये अडकून पडलेले आहेत। तर ह्याबद्दल आम्हाला न्यूज चॅनलवाल्यांनी मदत करावी, आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा। आता माझी गाडी काल दुपारी आलेली आहे। कुठल्या गावचे तुम्ही? मी अडसूरची आहे। हा, इथं येऊन आता काल दुपारी गाडी आलेली आहे। इथं जायचं मला आता हुबळीच्या पुढे जायचं। मग कालपासून अन्न नाही पाणी नाही, आता आलेली पाण्याची गाडी बी परत गेली, आम्हाला बाहेर देखील सोडायला तयार नाही। काय म्हणतात ते आता त्यांना विचारलं तर त्यांनी म्हणतात ते कमिटीला जाऊन विचारा। ते कमिटीचं काय, मग कमिटीचा संबंध येतच नाही। मग ते कमिटीवाल्याला विचारलं तर म्हणतात महानगरपालिका म्हणजे आम्ही तर गेट खोलायला सांगा। 1 तारखेपर्यंत व्हॅलिडिटी आहे। आज तारीख किती आहे बघा तुम्हीच। कमीत कमी 35 ते 40 गाड्या आहेत तिथं। 100च्या पुढे गाड्या असतील। आता एक गाडीमध्ये ड्रायव्हर किन्नर, एक गाडीमध्ये 3 माणसं, मग ते प्लस आता कामगार लोक किती ते विचार करा। माझं म्हणणं असं आहे की आता हे कमिटीने जे टेंडर त्यांना पास केलं गड्डा माहित नाही आम्हाला काय, आम्ही गाडीवाले, पण टेंडर पास केलंय। आता ज्याने टेंडर बघितलंय त्याच्याकडनं तुम्ही बगर डिपॉझिट बगर भाडे विना भाड्याने कसं काय दिलं आणि बरं भाडं तुम्ही दिलंय त्याचं, पण गाडीवाल्यांचा काय संबंध आहे? आता हे सगळं गाडीवाल्यांना 3-3 दिवस मग मला रविवारी दुपारी आणलं, इथं दुपारी रविवारी आणलं, रविवारी संध्याकाळी गाडी भरली, रविवारी थांबवलं, सोमवारी थांबवलं, आज मी थांबवून टाकलंय। म्हणजे आम्ही किती वेळ थांबणार? पण इथं बाथरूमची सोय नाही, लघवीची सोय नाही, पाण्याची सोय नाही, कुठे जायचं? सगळीकडे गेटला टाळे आहेत आणि जेवणाची तर अजिबात सोय नाही। आता इथं बाहेर एक पाणीपुरी चालू आहे, त्याचं तेवढं पाणीपुरी खाऊन दिवस काढलं। इथूनच आम्हाला त्यांचं बेळगावला घेऊन जायचंय, कुणाला धारवाडला घेऊन जायचंय, कुणाला परळीला घेऊन जायचंय, असं सगळ्यांची अडचण आहे। पण हे ड्रायव्हर लोकांना आणि त्यात यांचं मूळ चूक आहे, यांचं पेमेंट झालं नसेल तर यांनी गाडी बोलवायला नव्हती पाहिजे। मी विजय हरिजन, आमच्या इथं गाड्या आहेत, सगळ्यांचे व्यापारी सगळे इथं अडकून बसलेले आहेत। आम्हाला फक्त एवढी इच्छा आहे की गेट काढावं, आमच्या गाड्या बाहेर काढावं, संपलं। आमच्या हप्त्याच्या गाड्या आहेत
आमच्या फायनान्सच्या गाड्या 3-3 दिवसाचा थांबून आम्हाला कसं जमणार तुम्ही सांगा. आम्ही माजलगावचे, बीड जिल्हा, आम्ही परभणीला जाणार. माझी गाडी 3 दिवसापासून इथं उभा आहे भरून माझी गाडी. आम्हाला बाहेर सोडण्यात गेलेत आमची गाडी. आम्ही कसं थांबायचं आता तुम्ही सांगा. इथं जेवायला सोय नाही, पाण्याची सोय नाही इथं. आता आमचं काय ना काही बंदोबस्त करा म्हणाले तर ती यायलो 3 दिवस झाले चक्र मारायला आम्ही. ह्या गेटनी त्या गेट, त्या गेटनी ह्या गेट. बाहेर सोडायला तर आम्हाला तयार नाही आमची. वारंवार मागणी करून देखील पंच कमिटीकडून गेट उघडलं जात नाही. पण जेव्हा आम्ही पालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता तर पालिका आयुक्तांनी म्हणाले की 31 तारखेनंतरचे 5 दिवस अधिकचं आम्हाला वाढवून मिळावे अशी विनंती पंच कमिटीने महानगरपालिकेकडे केली होती. पण त्या 5 दिवसाचं जे काही भाडं आहे ते पंच कमिटी महापालिकेला भरणार असंही शब्द पालिका आयुक्तांना दिला होता. पण ते भाडं भरलं की नाही हे मला माहीत नाही अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. प्रश्न उरतो इतकाच की अमानवीय पद्धतीनं जर का अशा केवळ भाडे किंवा कमिशनसाठी जर का मैदानाचे सगळे गेट बंद करून घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाची अडचण होत असेल तर ती योग्य नाही. त्याच्यावर कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे आणि त्यांची सुटका करून त्यांना वेळच्या वेळी योग्य ती व्यवस्था निर्माण करून देणं देखील पंच कमिटीचं आहे. दुसरा मुद्दा की बाबा 5 तारखेनंतर जेव्हा पालिका ही जमीन ताब्यात घेईल त्यावेळेस तिथे पडलेले खड्डे किंवा तिथली अस्वच्छता ती स्वच्छ करण्याची जबाबदारी नक्की कोण घेणार याकडे देखील आता सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.